प्रशासनाविरुद्ध महापौर वाद उफाळून आलाय। चिमुकल्याच्या मृत्यूसाठी कंत्राटदाराला दोषी धरत किरकोळ दंड ठोठावण्यात आलाय। मात्र हा अहवाल फेटाळून लावत महापौर रितू तावडेंनी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। हा अहवाल कसा तयार केला याचीच चौकशी करावी अशी मागणी सत्ताधारी भाजपने केली, तर महापालिकेतल्या विरोधी पक्षांनीही या अहवालावर टीकेची झोड उठवली आहे। अहवालात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देत कंत्राटदार तसंच सल्लागार संस्थेला दोषी ठरवण्यात आलं। त्यामुळे सर्वात श्रीमंत महापालिका असणारी मुंबई महापालिका कारभारात मात्र पुन्हा गरीब ठरली आहे। नक्की चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्याचे या ठिकाणी काम नाहीये। या ठिकाणी जर मुंबई महानगरपालिकेचा जर हा अहवाल आला असेल जो मला मान्य नाहीये, या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय करताय, 5 आणि 2 एकूण 7 लाखाचं, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली। आता ह्याच्या पुढे काय करायचं ह्या बाबतीत आम्ही सर्व या ठिकाणी सभागृह नेता पण आहे, आम्ही ह्या विषयावर आम्ही चर्चा करणार की असा अहवाल का देण्यात आला। झालंच तर आम्ही झालेल्या ठिकाणी पाहणी पण करू, बघू सुद्धा की झाडाच्या खाली काय परिस्थिती होती। परंतु एकंदरीत मी ह्या अहवालाबरोबर सहमत नाही। आयुक्त मॅडमनेही आयुक्ताच्या चष्म्यासोबत थोडा वेळ तरी आईच्या चष्म्यातून बघणं फार गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतंय। आणि हा जो काही तिथला अहवाल आहे हा अतिशय अमान्य अहवाल आहे, आम्हाला मान्यच नाही आहे हा। त्यामुळे हे जे कोण होते त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या अहवालावरून किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडेनेही टीका केली। बघूया। या अहवालामध्ये त्रुटी खूप दिसत आहेत आणि दोघांमधल्या जे मी सभागृहात मांडलं होतं की महापौर सांगतायत की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच जास्त ते म्हणजे 80-85% ते कारणीभूत आहे, तर त्या मताशी आम्ही अख्खं सभागृह सहमत होतो। जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत की जे त्या आत्ताच्या अहवालात म्हटलंय ना की ट्री रिस्क असेसमेंट आम्ही करणार, या संदर्भातला पत्र 2024लाच महापालिकेकडे आलेलं की आम्ही ट्री रिस्क असेसमेंट करून देऊ। देशामध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं वादळ शांत झालेलं नसतानाच महाराष्ट्रातील 6 लाखांहून अधिक शिक्षकांचं भवितव्य ठरवणाऱ्या